संताची या दुसरी चरणा संताची या दुसरे चरणा संताची या दुसरे चरणा संताची या पांडुरंग करू प्रथम नमन दुसरे चरण संताची या पांडुरंग करू प्रथम नमन दुसरे चरण संताची या दुसरे चरण संताची या त्यांच्या कृपा झाली तिता विस्तारो त्यांच्या कृपा झाली कथिता विस्तारो चरण संताची दुसरे चरण संताची दुसरे चरण संताची दुसरे चरण संताची पांडुरंगा करे प्रथम नमन दुसरे चरण पांडुरंगा करे प्रथम नमन दुसरे चरण संताची दुसरे चरण संताची त्यांच्या कृपा तुका बाबाजी सद्गुरु दास तुका दास तुका कथेचा विचार त्यांच्या कृपादाने कथेचा विचार बाबाजी सद्गुरु दास तुका बाबाजी सद्गुरु दास तुका पांडुरंग गुरु प्रथम नमन दुसरे चरण संताचिया त्यांच्या कृपादाने कथित विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका दयांची किलिया स्मरण होय सकळ विद्यांच्या अधिकरण तेचे वंदू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारणे आता ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी मस्तक हे पायावरी आवार करी संताच्या शिवी लागी सेवक झालो शिवी लागी सेवक झालो सेवे लागी सेवक झालो टाळ सेवे लागी सेवक झालो शिवी लागी सेवक झालो शिवी लागी सेवक झालो सेवे लागी सेवक झालो सेवे लागी सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा तुमच्या लागलो हरी निजा हरी चरणा हा चरणा तुमच्या लागलो हरी निजा चरणा तुमच्या लागलो निज चरणा तुमच्या लागलो निधा चरणा हरिचरणा आहो स्वामी तुका या देवा देवा
लागी सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा अहो स्वामी तुकया देवा यावरी न करावा अभेरो अंगीकार ज्याचा केला नारायणे निंद्या ते हितेने वंद केली आजा मेळा भिल्ले तारिली कुंटनी प्रत्यक्षा पुराणे वंद केली अखिल कोट ब्रह्मांड नायक आनंद कंद सचिदानंद जगदाधारे करुणा वरुणालय भक्तवत्सल दिनवत्सल सकल गुण निधान श्री रुक्मिणी प्राण संजीवन पंढरीदीश श्री भगवान पांडुरंग परमात्म्याच्या कृपेने सकल हृदय चिंतक पवित्र नामधारक जगत उद्धारक विश्ववंद्य श्रीमंत श्री देहनिवासी जगद्गुरु तुकोबाराय ज्ञानाचा पुतळा भक्तीचा जिव्हाळा मैत्रीचा चितकळा कैवल्य चक्रवर्ती समाधिस्थ आळंद निवासी श्री विश्वमौली ज्ञानोबाराय आदिकरून वारकरी संप्रदायातील माझ्या सर्व साधू संतांच्या आणि आराध्य दैवत श्री भगवान पांडुरंग परमात्म्याच्या चरणविंद नतमस्तक होऊन संपूर्ण विश्वाला पवित्र आणि पावन करणाऱ्या हरिकीर्तन रूपी सेवेला प्रारंभ त्या पवित्र हरिकीर्तन रूपी सेवेकरता गायलेला अभंग संत श्रेष्ठ वैष्णव ज्येष्ठ वैराग्याचे मूर्तिमंत पुतळे भगवत भक्त पांडुरंग परमात्म्याचे लाडके भक्त आहा ज्यांनी या मृत्यू लोकातला नेमून सदैव वैकुंठ गमन करणारे अखिल कोट ब्रह्मांड नायक श्री भगवान पांडुरंग परमात्म्याचे लाडके लढीवाळ आणि जिव्हाळ्याचे असणारे भक्त श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबारायांच्या गाथेतील 4 चरणाचा माझ्या सहित आमच्या सर्व टाळकऱ्यांच्या पाठांतरातून गोड अशा प्रकारचा अभंग असून अभंगामधून श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबाराय परमार्थात पाऊल टाकल्यानंतर आणि भगवंताने त्या भक्ताला जर का माझं म्हटलं भक्ताचा अंगीकार केला तर त्या भक्ताच्या जीवनामध्ये त्याला कोणता लाभ प्राप्त होतो आहा तो लाभ कोणाकोणाच्या पदरामध्ये पडला या 2 गोष्टीचं प्रकाशन करणारा श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबारायांचा अभंग आजच्या हरिकीर्तन रूपी सेवे करता विठ्ठल 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 श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबारायांच्या गाथेतील 4 चरणाचा अत्यंत हा गोड अभंग आहे अभंग 4 चरणाचा आहे पण वेळ फार थोडीशी पूर्ण माझी गाड्याकडनं जरी 9:20 झाले त्याची मला जाणीव आहे आणि कीर्तनाची मर्यादा ही 8 ते 10 जास्त वेळ माझ्या हातामध्ये नाही फक्त एक मला वाटते अर्धा पाऊण तास माझ्या हातामध्ये फक्त शिल्लक राहिलेला आहे पाऊण तासामध्ये थोडंसं गोड मार्मिक चिंतनाचा प्रयत्न करून सेवेचा समारोप करण्याचा पूर्ण प्रयत्न करणारी अल्पशा हा चिंतनाचा अल्पसा प्रयत्न करण्यापूर्वी कार्यक्रमाबद्दलचा अल्पसा हा परिहार देणं अगत्य आहे प्रतिवर्षाप्रमाणे आपल्या पवित्राने पावन असणाऱ्या भूमीमध्ये भाळवणीमध्ये या ठिकाणी भगवती जगदंबा मातेच्या मंदिराच्या प्रांगणामध्ये हा अत्यंत सुंदर भव्य दिव्य स्वरूपाचा परिसरातील सर्व नामसप्तांना लाजवेन तोंडामध्ये बोट घालायला लावेन असा गोड अशा प्रकारचा नामसंकीर्तन महोत्सवाचं या ठिकाणी नियोजन केलं जातं हेही वर्ष तेवढ्यात उंचीचं उत्साहवर्धक आणि आनंददायक वातावरण नामसंकीर्तन महोत्सवाचं नियोजन आणि सुंदर चालू असलेल्या नामसंकीर्तन महोत्सवातील ही एक सेवा प्रतिवर्षाप्रमाणे सर्व संयोजक आयोजक कार्यकर्ते अन्नदाते देणगीदार ग्रामस्थ मंडळी भजनी मंडळ या सर्वांच्या वतीने त्याच पद्धतीने माझे परमार्थ स्नेही महाराष्ट्रातले किंवा कीर्तनकार असणारे आदरणीय श्री हरिभक्त परायण तात्या महाराज आणि त्यांचे असणारे सर्व सहकारी त्यांच्या खांद्याला खांदा देऊन या नामसंकीर्तन महोत्सवाकरता आपला देह जिजवणारे सर्व कार्यकर्त्यांच्या वतीने व आदरणीय महाराजांच्या आज्ञेने ह्या कीर्तन रूपी सेवा माझ्याकडे देण्यात आलेली म्हणजे असतं अवांतर काय बोलण्यापेक्षा वेळेचं बंधन पाळायचं आणि थोड्या वेळामध्ये कीर्तन रूपी सेवेच्या समारोपाकडे वळायचे मुनी अनुसंधाने जास्त काय बोलण्यापेक्षा या कीर्तन रूपी सेवेकरता जो जगद्गुरु तुकोबारायांचा अभंग निवडलेला आहे तो अत्यंत गोड आहे बरं का फार गोड अशा प्रकारचा माहोल आहे बरं का इथे नामसंकीर्तन महोत्सवाला कमी कशाचीच नाही कारण भगवती जगदंबा मातेच्या मंदिराच्या प्रांगणामध्ये कार्यक्रम आहे वा मंडपही सुंदर आहे दोन्ही माझे मित्रवर्ग दोघांनी एकामेकांना पाहिल्यानंतर असं मला वाटते दोघांची जुगलबंदी चालू आहे काय नाही असं वाटते दोघांच्या जुगलबंदीमध्ये माझी नाही नाकाबंदी व्हावी म्हणजे माझे दोन्ही मित्र गोड दोन्ही मृदंग वादक इकडे पेटीची सुंदर साथ इकडे काय एक एकावन्न बळीरी सुंदर अशा प्रकारचे गायकवृंद सुंदर माईक सिस्टीम आणि या ठिकाणी ज्यांच्या माध्यमातून या ठिकाणी आपल्या या
कीर्तनाचं प्रसारण संपूर्ण महाराष्ट्रभर या ठिकाणी होणार आहे ते हरिभक्त परायण आदरणीय श्री सुरेशजी महाराज सुळ यांच्या संस्थेतील या ठिकाणी यूट्यूब असणारा चॅनल त्यांच्या वतीने या ठिकाणी महाराष्ट्रभर या नामसंकीर्तन महोत्सवाचं या ठिकाणी प्रसारण होणार आहे। आदरणीय महाराज आणि त्यांचे असणारे शूट करणारे माझे सहकारी त्यांचे सुद्धा या ठिकाणी मी ऋण व्यक्त करून थोड्या वेळामध्ये गोड मार्मिक चिंतनाचा प्रयत्न करतो। विठाला विठाला अभंगामधून श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबाराय परमार्थामध्ये पाऊल टाकल्यानंतर देवाने जर का आपल्या भक्ताचा अंगीकार केला म्हणजे देवाने जर का भक्ताला म्हटलं ना हा माझा आहे माझा म्हटल्यानंतर त्या भक्ताच्या जीवनामध्ये त्याला कोणता लाभ प्राप्त होतोय त्या लाभाचं चिंतन करतात। म्हणून आजच्या कीर्तनाकरता माझ्याकडे एक सुंदर शब्द आलेला तो म्हणजे लाभ नावाचा आलेला आहे म्हणून गोड वाक्य बोलून जाईल। परमार्थाची साधना करणारा आमचा परमार्थिक एक वर्ग आहे अहोरात्र परमार्थामध्ये साधना करतोय प्रयत्नाची पराकाष्ठा करतोय पण ऐका एवढी परमार्थाची साधना केल्यानंतर तो सुद्धा देहाती म्हणजे लाभाचीच अपेक्षा करतोय म्हणून परमार्थिक वर्ग असला तरी तो लाभाची अपेक्षा करतोय। विरोधात्मक वर्ग आहे सांसारिक जीवन जगणार तो आपला सर्वांचा वर्ग आहे। आपण या संसारामध्ये रात्रंदिवस प्रयत्नाची पराकाष्ठा करतोय हे प्रयत्न करतोय पण शेवटी जर कधी ह्याचा विचार केला तर तुम्ही आम्ही सुद्धा आपण अपेक्षा करतोय कशाची अपेक्षा करतोय आपण संसार करतोय आपण शेवटी अपेक्षा कशाची करतोय थोडस बोलत जा जरा आधी म्हणजे कशाची अपेक्षा करतोय लाभाची। थोडस कडवड बोलू का आपला शेतकरी वर्ग आहे आपण रात्रंदिवस शेतामध्ये काबड कष्ट करतोय दिवस उगवल्यापासून दिवस मावळेपर्यंत आपण शेतामध्ये खपतोय राबतोय एवढं शेतामध्ये कष्ट करतोय काबड कष्ट करतोय कशा करता बोला कशा करता लाभा करता वा गोड उत्तर आलं पाठीमागून। चला एखादा नोकरदार वर्ग आहे दिवस उगवल्यापासून दिवस मावळेपर्यंत एखाद्या कंपनीमध्ये एखाद्या मालकाच्या हाताखाली राबवतोय नोकरदार दिवस उगवल्यापासून दिवस मावळेपर्यंत कशा करता हा लाभा करता। चला एखादा व्यापारी वर्ग आहे मार्केटमध्ये दिवस उगवल्यापासून दिवस मावळेपर्यंत व्यापारी वर्ग मार्केटमध्ये खपतोय कशा करता हे जरा थोडं तुमचं झालं जरा आमचं सांगतो मी जरा तुम्हाला बरं वाटेल जराशी आमच्यासारखी महाराज मंडळी सकाळी दिवस उगवल्याबरोबर सकाळी 10 ते 12 एक कीर्तन आणि संध्याकाळी 9 ते 11 एक कीर्तन करतात कशा करता हा आता लय बरं वाटलं तुमच्या नाव घेतल्यावर जाप्यावणी गप्पा ऐकत आहे आणि आमच्या घेतल्या चांगली खसखस पिकत आहे तुमची असून द्या जर फक्त आमचं घेतलं पण तुमचं सांगतोय हा कुणी जरी असलं तरी प्रत्येक जण येथे प्रयत्न करतोय प्रयत्नाची पराकाष्ठा करतोय जास्त विषय लांबवणार नाही अपेक्षा करतोय कशाची लाभाची। आणि मी कडवट वाक्य बोलून जाईन आमच्या तुकोबारायांनी गाथेमध्ये पुरावा दिलाय लाभा करता प्रत्येकाने प्रयत्न करावाच ज्याच्या खिशात लाभ आहे ना त्याला किंमत आहे आणि ज्याच्याकडे लाभ नाही त्याला काडीची सुद्धा किंमत नाही पण तो लाभ मिळवत असताना त्या लाभाची नीती आम्हाला जगद्गुरु तुकोबारायांनी सांगितली लाभ मिळवला पाहिजे लाभाशिवाय किंमत नाही पण तो लाभ मिळवा पण ते लाभ मिळवत असताना लाभाची नीती काय जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात जोडनिया उत्तम व्यवहारी जोडनिया उत्तम व्यवहारे 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 उत्तम Pavina
तुकोबराय म्हणतात लाभाकरता प्रत्येकाने प्रयत्न करावाच आणि लाभ मिळवलाच पाहिजे. आम्हाला तुकोबराने अनुमोदन दिले बरं का. तुकोबराने तुम्हाला सांगत नाहीत, आम्हाला सुद्धा पारमार्थिकाला सांगतात जोडून या. हा असं संसारिकडे म्हणायचं नाही, फक्त तुम्ही धन जोडलं पाहिजे, आम्ही सुद्धा जोडलं पाहिजे. तुकोबराय म्हणतात जोडून या. तुकोबराने सांगितले जोडून या धन, म्हणून आम्ही सुद्धा कीर्तन झाले कमी पडले मागायला सुद्धा मागं पुढं पाहात, कारण तुकोबराने सांगितले जोडून या. पण त्याला नीती वर का पुढे नीती पुढं उत्तम व्यवहारी धन प्रत्येकाने जोडलं पाहिजे का, कारण तुमच्याकडे लाभ असेल तुम्हाला किंमत आहे, लाभ नसेल तर तुम्हाला किंमत. काही लोक सहज बोलून जातात महाराज तुकोबराने धन जोडण्याकरता सांगितले, आम्ही जोडलं ना, पण महाराज जे धन जोडण्याकरता प्रयत्न केला ते धन आमच्या खिशामध्ये एवढ्या जलद गतीने आलं आम्हाला कळलंच नाही. पण महाराज ते धन जेवढ्या गतीमध्ये खिशात आलं का नाही तेवढ्या डबल गतीने ते धन आमच्या खिशातून बाहेर गेलेलं आम्हाला सुद्धा कळलं नाही. डोळं दाखवून वाळकायचं, जे मिळवलं होतं 2 नंबर धंद्यातलं होतं म्हणून. आणि काही लोक सहज बोलून जातात महाराज तुकोबराने धन जोडण्याकरता सांगितलं, पण ते धन जोडण्याकरता जरा वेळ लागला हो, ते धन खिशामध्ये लवकर आलंच नाही. पण खरं सांगू का महाराज आता खिशात आलंय ना, ते खिशातलं बाहेर जायला तयार नाही. डोळं दाखवून वाळकायचं, जे मिळवले ते तुझ्या कष्टात आहे, ते तुझ्या घामात आहे. म्हणून धन जोडलं पाहिजे, लाभ आहे तो, आणि लाभ तुमच्याकडे असेल तर तुम्हाला संसारामध्ये किंमत आहे. पण ऐका, संसारातल्या वस्तूच्या लाभाची आपण कितीतरी अपेक्षा केली तर संसाराच्या पेटीमध्ये मिळणारी जी वस्तू आहे ती तुम्हाला लाभ देईल, पण त्या लाभाच्या पाठीमागे तुम्हाला सुख मिळण्यासारखं वाटेल, पण त्या सुखाचं दुःखामध्ये कधी रूपांतर झाले संसारातल्या वस्तूचा हा फरक सांगता येत नाही. म्हणून संसारातल्या वस्तू तुम्हाला लाभ देतील, पण लाभाच्या पाठीमागे फक्त सुख मिळण्यासारखं वाटतं, पण त्या सुखाचं दुःखात कधी रूपांतर झाले हे कधी सांगता येत. म्हणून संसारातल्या वस्तूच अशा असतात फक्त लाभ दिल्यासारखं करतात, लाभाचं सुखही मिळण्यासारखं वाटतं पण त्याचं दुःखात रूपांतर होतं. याच्याकरता मी नेहमी गोड चिंतन करतो बरं का. पाठीमागं आम्ही 8-9 वर्षापूर्वी वारीमध्ये असताना एक 2 डुप्लिकेट वारकरी वारीत आले. मला डुप्लिकेट म्हणजे कळालं का? लोक सहज बोलून जातात महाराज वारकरी सुद्धा डुप्लिकेट असतात का? असतात ना, भरपूर डुप्लिकेट झाल्यात. सहज लोक आम्हाला काय काय बोलून जातात का हो महाराज लोक सुद्धा लबाड बोलतात. काय म्हणतात महाराज लोक सुद्धा लबाड बोलतात. मी थोडं विरोधात्मक बोलू का? महाराज लोक लबाड बोलत नाहीत, मग असं कसं होतंय? महाराज लोक लबाड बोलतात, महाराज लोक लबाड बोलत नाहीत, लबाड बोलणारी महाराज झाल्यात. एवढं नक्की वळखा बरं का. लबाड बोलत नाहीत पण बोलणारी जर काय असतं वळखायचं, ही पूर्वीच लबाडी होती ती आता महाराज मंडळींच्या मध्ये आल्यात बरं का. म्हणून ऐका, ते आमच्या वारीमध्ये 2 डुप्लिकेट वारकरी आले. एक दिवशी सकाळ उठले दोघांनी विचार केला आपण दररोज वारकऱ्याला फसवतो पण आज कुणाला फसवायचं. दोघांनी विचार केला आणि योगायोगाने दोघांच्या पुढे सकाळ सकाळी एक म्हातारी वारकरी होती आणि नेमकी बसली होती. त्यातली एक म्हणला आजच्या दिवसाची सुरुवात मजा म्हणून काय करू आपण त्या म्हातारीला फसवू म्हणला. एक म्हणला त्या म्हातारीला फसवण्याजोगं काय नाही म्हणला, माझ्या म्हणून फसू, पण काय फसवणार? काय नाही म्हणलं, सकाळ सकाळ म्हातारी बसली नाश्ता करते पोहे खाती, त्या म्हातारीला फसवणार. काय फसवणार? काय नाही म्हणला, म्हातारी पोहे खाती ना तिच्यापाशी जाणार गोड गोड बोलणार आणि तिला कळून देणार नाही. काय करणार? तिच्या पोह्यातला आज शेंगदाणं खाणार. दुसरा म्हणला तुझ्या पाया पडू का? बरीच फसवल्यात म्हणला, पण ही म्हातारा माणूस फसवणं सोपं नाही. बघ म्हणला फसवतो म्हणला, पळतच गेला म्हातारी पशी बसला आणि म्हातारीवर एवढा गोड बोलला, म्हातारीला कळून दिलं आणि म्हातारीतल्या पोह्यातलं आज शेंगदाणं खाल्लं. आणि मग दुसऱ्या मित्राला हाका मारली, त्या म्हणला इकडे या, तुम्हाला फसवायला माहित नाही बघ, म्हातारीला फसवलंय म्हणला, पोह्यातलं शेंगदाणं खाल्ल्यात. दुसरा मित्र पळतच गेला, त्याने पाहिलं खरंच पोह्यातलं सगळं शेंगदाणं खाल्लं होतं. आणि मग दुसऱ्याला राहवलंच नाही, तो म्हणला म्हातारीला, म्हातारे हे काय वारकरी नाही डुप्लिकेट आहे. म्हातारी म्हणले काय झालं? अगं म्हातारी वारकरी डुप्लिकेट आहे, तुला फसवलं. काय केलं? अगं तुझ्या पशी बसलं गोड गोड बोललं तुला कळून दिलं नाही. काय केलं? अगं म्हातारी डुप्लिकेट आहे, तुझ्या पशी बसलं गोड गोड बोललं आणि तुला कळून दिलं नाही. तुझ्या पोह्यातलं आज शेंगदाणं खाल्लं. म्हातारी हसून म्हणली खाई नका. मला नाही दात म्हणली, सगळून काढलेलं शेंगदाणं तीच खाल्लं, खाई नका. ऐका 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 ऐका, म्हातारीतल्या पोह्यातलं आज जे शेंगदाणं खाल्लं काय मिळालं त्याला? आनंद मिळाला. काय मिळालं त्याला? सुख मिळालं. पण ते सुख कितपर्यंत टिकलं नंतर कळालं. जी शेंगदाणं खाल्ल्यात ती म्हातारीने सगळून काढलेले शेंगदाणं खाल्ल्यात, त्या सुखाचं दुःखात कधी रूपांतर झालं ते कळत नाही. त्याला संसारातल्या वस्तूचा लाभ म्हणावा. विठाला म्हणून संसाराच्या पेटीमध्ये वस्तू आहेत
त्या वस्तूचा तुम्हाला आम्हाला लाभ मिळण्यासारखा वाटतोय, पण त्या लाभाच्या पाठीमागे सुखाचं आहे, पण सुखाचं दुःखात कधी रूपांतर होते सांगता येत नाही. म्हणून संसारातील वस्तूच्या लाभाची अपेक्षा करायची नाही. आता वाक्याखाली अंडरलाईन करून ठेवा, परमार्थाची एक पेट आहे, त्या परमार्थाच्या पेटीमध्ये एक वस्तू मिळती, ही वस्तू ज्याच्या हाताला लागली, महाराज म्हणतात की त्याच्या जीवनामध्ये त्याला चिरंतन काळ मिळाला, लाभ मिळाला, सुख मिळाला. मग परमार्थाच्या पेटीमध्ये कोणती वस्तू आहे? ऐका, परमार्थाच्या पेटीमध्ये जिथे वस्तू शब्द येतो, त्या वस्तू या शब्दाचा अर्थ आमच्या संप्रदायामध्ये अध्यात्माने एकच केला. वस्तू या शब्दाचा अर्थ होतो परमात्मा. 13व्या अध्यायामध्ये ज्ञानोबरायांनी आवर्जून वस्तू शब्द टाकला, अर्थ मात्र परमात्मा केला. ज्ञानोबराय 13व्या अध्यायामध्ये म्हणतात की जैशी भांडगटा शराबी तदाकारासी पृथ्वी तैसी सर्वभौमानि या सर्वी असे जे वस्तू काय 13व्या अध्यायामध्ये ज्ञानोबरायांची गोड भाषा आहे. वस्तू शब्द टाकला, पण वस्तू या शब्दाचा अर्थ ज्ञानोबरायांनी एकच केला, परमात्मा. एकच वयू नाही, काय मध्ये ज्ञानोबराय म्हणतात की एरवी सर्वांच्या मी अमुक आहे, बोला बोला, जे बुद्धे स्फुरे अहरनिशी ते वस्तू, अर्ध्या अर्ध्या म्हणजे तुकडं गाडीत आहे ते वस्तू गाणी. हा शब्द कोणता आलाय तर वस्तू आलाय. वस्तू या शब्दाचा अर्थ एक करायचा, काय करायचा? परमात्मा करायचा. पण परमार्थाच्या पेटीमध्ये परमात्मा वस्तू ज्याच्या हाताला लागली, त्याच्या जीवनामध्ये सुखाची कसलीच कमतरता नाही. पण ऐका, ही परमार्थातल्या पेटीतली परमात्मा वस्तू हाताला लागण्याकरता अगोदर ती कळाली पाहिजे. ती जर का नाही कळाली तर ती वस्तू हाताला लागणं शक्य. मग कोणतीही गोष्ट आपल्याला मिळण्याकरता अगोदर ती कळाली पाहिजे. न कळल्यामुळे कधी कधी वस्तू प्राप्त असून सुद्धा ती आपल्याला अप्राप्त असते. कधी कधी वस्तू प्राप्त असते, पण न कळल्यामुळे आपल्याला ती अप्राप्तीचा भास होत असतो. आणि त्या वस्तूची जाणीव झाली की माणूस सहज बोलून जातो, मला ती वस्तू काय झाली? प्राप्त झाली. प्राप्त व्हायला ती तुझ्यापाशी अगोदर नव्हती का? प्राप्तच होती ना. मग अप्राप्तचा भास होता का? वस्तूची जाणीव नसल्यामुळे. मग परमात्मा आपल्याला प्राप्तच आहे, पण प्राप्त असताना सुद्धा आपल्याला अप्राप्त आहे. याचं कारण त्या वस्तूची आपल्याला जाणीव नाही. अगोदर ती कळली पाहिजे, पण ती तुम्हा आम्हाला कळत नाही. याच्यात नवल नाही, भल्या भल्यांना कळली नाही. कुणाला कळली नाही? तुकोबारायांनी उंचीचा पुरावा दिला. सगळ्यात अगोदर कुणाला कळली नाही? जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, हरिवेदा नाही कळला, नाही कळला, नाही कळला. थोडासा विकू द्या गाताने, जरा थोडं बसून तिथं गायच्या टायमाला थोडासा विकू द्या. हरिवेदा नाही कळला, वेदा नाही कळला, नाही कळला. हरि कानडा राजा पंढरीचा, हरि कानडा राजा पंढरीचा, कानडा राजा पंढरीचा, वा 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 वा, राजा पंढरीचा, पंढरीचा कानडा राजा पंढरीचा, कानडा राजा पंढरीचा, पंढरीचा राजा पंढरीचा, कानडा राजा पंढरीचा. हरि नाही कळला, कानडा राजा हरि पंढरीचा, वेदा नाही कळला, वेदा नाही हरि नाही नाही कळला, वेदा नाही हरि नाही कळला,
नाही हरी कळला. माझा परमात्मा कळणं कठीण आहे. हो तुम्हा आम्हाला कळणं नवल नाही, आपल्याला कळू शकत नाही. जिथे वेदाला कळणार नाही आपल्याला काय कळणार आहे, जिथे वेदाला कळणार आहे आपल्याला कळण का? थोडंसं कडवड बोलू का? मला काही एवढं गाता येत नाही, पण थोडं तोडकं मोडकं गाण्याचा प्रयत्न करतो. एवढं बिंबीच्या देठापासून गायलं हे तरी तुम्हाला कळलं का? कळलं असं तुम्ही दाद दिली असते ना, हे सुद्धा तुम्हाला कळलं नाही गाण्याचं सुद्धा बरं का. आणि हे गाणं सुद्धा कळायला सुद्धा त्यातला दर्दी लागतो बरं का. आणि कधी कधी असं होतं बरं का, हे आम्ही जीव तुडून गायचं तुम्ही आमच्याकडे फक्त असं बन्या बघायचं होतं. असं कधी कधी अशी विचित्र अवस्था होती. मी त्या सासवडला कीर्तन केलं तात्या महाराज, एवढं गात नाही पण थोडंफार तोडकं मोडकं मी गायलं. आणि कीर्तन माझं झालं, गाडी पुसून मी निघालो. 10-5 म्हातारे कीर्तन सुटले, गाडी पुसून निघाल्या त्या. आणि त्यात एकमेकीला म्हणतात घे महाराज कुठलं होतं ग? एक म्हणले काय नाही ते दौंडचं होतं. नाव काय होतं? मला माहित नाही म्हणले, पण ते बॅनरवरती नाव होतं म्हणले ते श्यामसुंदर महाराज डोळे. बरं खरं सांग महाराजांनी 2 तास कीर्तन कसं केलं ग? ते म्हणले खरं सांगू का, कीर्तन चांगला सांगत होता पण ते आधी मध्ये लई एवढत होता. गाण्याला जर काही एवढं जर का वाटत असते तर ते गाणं करून सुद्धा उपयोग. त्याला त्यातली काय लागतं तो दर्दी लागतात बरं का. आधी श्रोते जर का तशी दर्दी असतात तर गाण्याला आणखी काय वाटतं, जरा बरं वाटतं. नाही तर काय काय श्रोते कीर्तनामध्ये हलत नाही तर डोलत नाही तर बोलत नाही तर चालत नाहीत, कीर्तनात गपचप गेल्यात म्हणून कधी अशी विचित्र अवस्था होती बरं का. ते मी आमच्या दौंडलाच कीर्तन केलं, रुपेश महाराज दौंडला आमच्या मी कीर्तन केलं. आणि मी माझ्या पुढे जर असंच बसलो होतो, मी विनोद करायचो, गाणं गायचो, पण त्याच्यावर काहीच प्रभाव पडत नव्हता. तो 2 तास नुसतं माझ्याकडे असा बघायचा. 11:45 मला राहवलंच नाही. मी म्हणलं का र तू हसत नाही, गायलेलं कळत नाही तुला, चिंतन केलेलं कळत नाही, तू बोलत नाही, काहीच नाही. ते 11ला 5 कमी असताना उठलं डोळं पुशीत म्हणला महाराज माझ्यावर कर्ज आहे, आता तुझ्यावर कर्ज येतं. म्हणलं मी काय तुझं कर्ज फेडू का म्हणलं आता. म्हणलं ही अशी श्रुती गावल्या वाटतं कुठरी निघून जावं पटकनी. हे थोडं आधीमध्ये दाद दिलं जरा बरं वाटतं बरं का. हे काय महाराजांची गोड भाषा आहे, हे कळावं लागतं. तसं परमार्थामध्ये देव कळावा लागतो. ज्याला कळलाय ना त्याला देव मिळत असतो, नाही कळला तर देव मिळून सुद्धा आपल्याला कधी कधी तो अप्राप्त असतो बरं का. आणि एक लक्षात ठेवा, कोणतीही वस्तू जवळ असून उपयोग नाही, ती कळाले पाहिजे. आणि न कळल्यामुळे कधी कधी वस्तू जवळ असून तिची आपल्याकडून आवड होती बरं का. माझ्या जीवनातला 13 वर्षापूर्वीचा अनुभव. कधी जर का तुम्ही जुन्नर, आंबेगाव, आळेफाटा या परिसरामध्ये गेलेत, आदरणीय माझे मित्रवर्ग तिकडे गेलेत, आपल्याकडे जर का कीर्तन करायला काय म्हणतात तो? नाही कीर्तन करायला काय म्हणतात? कोण आले? वा महाराज आल्या म्हणतात. पण जुन्नर, आंबेगाव परिसरामध्ये जर का तुम्ही कधी गेले ना माऊली, तर तिकडे म्हणतात की बाबा आल्यात. कोण आल्यात? आणि 13 वर्षापूर्वी मी तिथे कीर्तन केलं. हे असं नवीनच आळंदीतून बाहेर पडलेलो. असा भव्य दिव्य समाज होता, मस्त स्टेज दिलेलो, फार कीर्तन सुंदर झालं. आणि सुंदर कीर्तन झालं, असं 2-3 हजार समाज होता. पण 2 कार्यकर्त्यांना माझं कीर्तन फार आवडलं. त्यातले 2 कीर्तन झाले. म्हणले बाबा कुठलं होतं काय माहित नाही म्हणले, पण बाबांचं कीर्तन काय झालं म्हणले. त्यातले एक म्हणला मला तर फार आवडले, म्हणला नवीनच बाबा आहेत म्हणला, बाबांचं दर्शन करून मगच जाऊ म्हणला. आता ऐका, दोघांनी दर्शन करायला ठरवलं, पण त्यातला एक म्हणला दर्शन करायचं म्हणला, पण मला स्टेजवरती गर्दी कमी होते, निवांत दर्शन करायचं. आणि गर्दी कमी झाली आणि दर्शनाकरता स्टेजवरती आली. पण तुम्हाला हात जोडून सांगतो, त्या दोघांनी मला स्टेजच्या खाली कीर्तनामध्ये असं फेटा बांधलेलं आणि उपरणं बांधलेलं पाहिलं होतं. उन्हाळ्याचे दिवस असल्यामुळे फेटा काढून उपरण सोडून कोपऱ्यात बसलो होतो मी. त्या दोघांनी फेट्यावरती उपरणं बांधलेलं पाहिलं होतं. फेटा काढून बसल्यामुळं त्यांना काय मी ओळखता आलो, स्टेजवरती आले आणि माझ्या शोधामध्ये माझ्या पुन्हा 2 येडं टाकलं. आणि 3री येड्याला त्यातल्या एकाला राहवलंच नाही. त्याने चालतात मी खाली बसलो, माझ्या खांद्याला हात लावला आणि मला म्हणला ए बऱ्याच वेळ झाला तू इथं बसलाय, ती बाबा कुठे गेलो? मलाच म्हणते ती बाबा कुठे गेलो. माझ्या तर डोक्यातच मुंगे गेल्या. शेजारचा एक कार्यकर्ता होता, म्हणला त्याने गपचिप त्याचा हात धरा आणि त्याला कोपऱ्यात नेला. हे तुला अक्कल आहे का, हीच बाबा आहेत. त्याने दिला त्याचा हात सोडून माझ्याकडे म्हणला ए असलं कुठं बाबा असतात. बाबा गेलो निघून आणि ही बुजगावून बसवलं. बसण्यात अर्थच नाही. बगलामध्ये फेटा घातला, नवीनच कीर्तनकार होतो आणि रागाने निघालो. रागाने चलत असताना कीर्तन सुटलेलं 10-5 म्हाताऱ्या चालल्या होत्या आणि अंधारामध्ये चालता एकमेकीला म्हणतात की बाबा कुठलं होतं काय न, बाबा कुठलं होतं काय न. पण बाबाने काय कीर्तन केलं. आता म्हातारीने तसं अंधारात पूर्ण केलं. मला राग आलेला, पण त्या अंधारामध्ये मला बरं वाटलं आणि माझी जरा छाती फुगली. आणि अंधारात चालता म्हातारीच्या पाठीमागे चालता म्हणलं म्हातारे बाबाने काय कीर्तन केलं म्हणजे नेमकं कसं केलं. अंधारात चालता मला म्हणते कसं केलं आणि तू कुठे गेला होता. नाही म्हणलं मी ती कीर्तनातच होतो म्हणलं, पण ती कीर्तन कसं झालं. म्हातारे म्हणले असं कीर्तन झालं, असं कीर्तन झालं, असं कीर्तन झालं. म्हाताऱ्याने म्हणली आम्हाला त्या बाबाने त्या मुडद्याने 2 तास लय हसवलं. पाहता काय माझ्याकडे अंधारात तिने माझा मुडदा केला तिथंच. ऐका, दृष्टांत बाजूला ठेवा. म्हातारीपासून मी जवळ होतो का दूर होतो?
खोटं बोलू नका तुम्ही. म्हातारीपासून जवळ होतो का दूर होतो? जवळ होतो. पण तरी सुद्धा म्हातारीने माझी काय केली? अवहेलना केली. ऐका, वस्तू जवळ असून उपयोग नाही, तर वस्तूचा परिचय महत्वाचा आहे. आणि परिचय नसेल तर वस्तू जवळ असून वस्तूच्या प्राप्तीचा उपयोग होत नाही. अवहेलना होती. तसा परमात्मा प्रत्येकाच्या जवळच आहे, पण त्याची जाणीव नसल्यामुळे तो आपल्याला अप्राप्त आहे आणि त्याची अवहेलना होती. ज्या दिवशी आपल्या जवळ परमात्मा ही त्याची जाणीव होईल, त्या दिवशी तो आपल्याला प्राप्त झाला. आणि ज्या दिवशी वस्तू मिळाली त्याच्या जीवनामध्ये त्याला चिरंतन काळ सुख मिळालं. विठाला परमात्म्याची जाणीव करून घ्यायची, हे आपल्याला आपल्या जीवनामध्ये फक्त आमचे साधू संत सांगू शकतात. म्हणून माझ्या कीर्तनामध्ये नेहमी वाक्य बोलतो मी. आमच्या थोडंसं तरुण पिढी करताय. तरुण पिढीला जर का आपलं जीवन सफल करायचं, यशस्वी करायचे, मग संसारात असो परमार्थात असो, आपल्या जीवनामध्ये आपण आदर्श कुणाला मानतोय फार महत्वाचे. आपल्या जीवनामध्ये आपण सल्ला कुणाचा घेतोय फार महत्वाचे. आणि आपल्या जीवनामध्ये आपण संगत कुणाची करतोय फार महत्वाचे. या तीन गोष्टी ज्याला योग्यतेने सापडल्या त्याचं जीवन उंचीला गेल्याशिवाय राहणार नाही. पण ज्याचं जीवन फार उंचीत आहे पण ज्याचा आदर्श निवडलाय तो अयोग्य आहे, ज्याचा सल्ला घेतोय तो अयोग्य आहे, आणि ज्याची संगत करतोय तो योग्य. उंचीचं जीवन अधोगतीला गेल्याशिवाय राहणार नाही. पण कितीही खालच्या पातळीचं जीवन आहे पण त्याच्या जीवनामध्ये योग्य व्यक्तीचा सल्ला आहे, योग्य व्यक्तीला आदर्श मानले आणि योग्य व्यक्तीची संगती घेतोय, त्याच्या जीवनाची व त्याची उंची वाढल्याशिवाय राहणार नाही. पण आपल्या जीवनात आपण सल्ला कुणाचा घेतोय फार महत्वाचे, आदर्श कुणाला मानले फार महत्वाचे. आदर्श जर का चुकला तर जीवन अधोगतीला जातं. मग कुणाचं ऐकावं फार किंमत आहे बरं का. म्हणून एक असं म्हटलं जातं, मी ऐकून थोडंसं असं म्हटलं जातं, घराचं काम पूर्ण होईपर्यंत इंजिन करायचा. पण परमार्थाच्या पेटीमध्ये परमात्मा वस्तू ज्याच्या हाताला लागली त्याच्या जीवनामध्ये सुखाची कसलीच कमतरता नाही. पण ऐका, ही परमार्थातल्या पेटीतली परमात्मा वस्तू हाताला लागण्याकरता अगोदर ती कळाली पाहिजे. ती जर का नाही कळाली तर ती वस्तू हाताला लागणं शक्य. मग कोणतीही गोष्ट आपल्याला मिळण्याकरता अगोदर ती कळाली पाहिजे. न कळल्यामुळे कधी कधी वस्तू प्राप्त असून सुद्धा ती आपल्याला अप्राप्त असते. कधी कधी वस्तू प्राप्त असते पण न कळल्यामुळे आपल्याला ती अप्राप्तीचा भास होत असतो. आणि त्या वस्तूची जाणीव झाली की माणूस सहज बोलून जातो, मला ती वस्तू काय झाली? प्राप्त झाली. प्राप्त व्हायला ती तुझ्यापाशी अगोदर नव्हती का? प्राप्तच होती ना. मग अप्राप्तचा भास होता का? वस्तूची जाणीव नसल्यामुळे. मग परमात्मा आपल्याला प्राप्तच आहे पण प्राप्त असताना सुद्धा आपल्याला अप्राप्त आहे. याचं कारण त्या वस्तूची आपल्याला जाणीव नाही. अगोदर ती कळली पाहिजे पण ती तुम्हा आम्हाला कळत नाही. याच्यात नवल नाही, भल्या भल्यांना कळली नाही. कुणाला कळली नाही? तुकोबारायांनी उंचीचा पुरावा दिला. सगळ्यात अगोदर कुणाला कळली नाही? जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, हरिवेदा नाही कळला, नाही कळला, नाही कळला. थोडासा विकू द्या गाताने, जरा थोडं बसून तिथं गायच्या टायमाला थोडासा विकू द्या. हरिवेदा नाही कळला, वेदा नाही कळला, नाही कळला. हरि कानडा राजा पंढरीचा, हरि कानडा राजा पंढरीचा, कानडा राजा पंढरीचा, वा 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 वा, राजा पंढरीचा, पंढरीचा कानडा राजा पंढरीचा, कानडा राजा पंढरीचा, पंढरीचा
माझा परमात्मा कळणं कठीण आहे हो. अहो तुम्हा आम्हाला कळणं नवल नाही, आपल्याला कळू शकत नाही. जिथे वेदाला कळणार नाही आपल्याला काय कळणार आहे, जिथे वेदाला कळणार आहे आपल्याला कळण का हो. थोडंसं कडवड बोलू का, मला काही एवढं गाता येत नाही पण थोडं तोडकं मोडकं गाण्याचा प्रयत्न करतो. एवढं बिंबीच्या देठापासून गायले हे तरी तुम्हाला कळलं का? कळलं असं तुम्ही दाद दिली असती ना, हे सुद्धा तुम्हाला कळलं नाही गाण्याचं सुद्धा बरं का. आणि हे गाणं सुद्धा कळायला सुद्धा त्यातला दर्दी लागतो बरं का. आणि कधी कधी असं होतं बरं का, हे आम्ही जीव तुडून गायचं तुम्ही आमच्याकडे फक्त असं बन्या बघायचं होतं असं. कधी कधी अशी विचित्र अवस्था होती. मी त्या सासवडला कीर्तन केलं तात्या महाराज, एवढं गात नाही पण थोडंफार तोडकं मोडकं मी गायलं. आणि कीर्तन माझं झालं, गाडी पुसून मी निघालो. 10-5 म्हातारे कीर्तन सुटले, गाडी पुसून निघाल्या होत्या. आणि त्यातली एक मी केलं म्हणतात घे महाराज कुठलं होतं ग? एक म्हणले काय नाही ते दौंडचं होतं. नाव काय होतं मला माहित नाही म्हणले, पण ते बॅनरवरती नाव होतं म्हणले ती श्यामसुंदर महाराज ढवळे. बरं खरं सांग महाराजांनी 2 तास कीर्तन कसं केलं ग? ते म्हणले खरं सांगू का, कीर्तन चांगला सांगत होता पण ते आधी मध्ये लई एवढत होता. गाण्याला जर काही एवढं जर का वाटत असते तर ते गाणं करून सुद्धा उपयोग. त्याला त्यातले काय लागतं तो दर्दी लागतात बरं का. आधी श्रोते जर का तसे दर्दी असतात तर गाण्याला आणखी काय वाटतं, जरा बरं वाटतं. नाही तर काय काय श्रोते कीर्तनामध्ये हलत नाही तर डोलत नाही तर बोलत नाही तर चालत नाहीत, कीर्तनात गपचिप गेल्यात म्हणून कधी कधी अशी विचित्र अवस्था होती बरं का. ते मी आमच्या दौंडलाच कीर्तन केलं, रुपेश महाराज दौंडला आमच्या बी कीर्तन केलं. आणि मी माझ्या पुढे जर असंच बसलो होतो, मी विनोद करायचो गाणं गायचो पण त्याच्यावर काहीच प्रभाव पडत नव्हता. तो 2 तास नुसतं माझ्याकडे असा बघायचा. 11:45 मला राहवलंच नाही. मी म्हणलं का र तू हसत नाही, गायलेलं कळत नाही, तुला चिंतन केलेलं कळत नाही, तू बोलत नाही, काहीच नाही. ते 11ला 5 कमी असताना उठलं डोळं पुशीत म्हणला महाराज माझ्यावर कर्ज आहे, आता तुझ्यावर कर्ज येतं म्हणलं. मी काय तुझं कर्ज फेडू का म्हणलं आता म्हणलं. ही अशी श्रोती गावल्या वाटतं कुठरी निघून जावं पटकनी. हे थोडं आधीमध्ये दाद दिलं जरा बरं वाटतं बरं का. हे काय महाराजांची गोड भाषा आहे, हे कळावं लागतं. तसं परमार्थामध्ये देव कळावा लागतो. ज्याला कळलाय ना त्याला देव मिळत असतो, नाही कळला तर देव मिळून सुद्धा आपल्याला कधी कधी तो अप्राप्त असतो बरं का. आणि एक लक्षात ठेवा, कोणतीही वस्तू जवळ असून उपयोग नाही, ते कळाले पाहिजे. आणि न कळल्यामुळे कधी कधी वस्तू जवळ असून ती जे आपल्याकडून आवडला होती बरं का. माझ्या जीवनातला 13 वर्षापूर्वीचा अनुभव. कधी जर का तुम्ही जुन्नर आंबेगाव आळेफाटा या परिसरामध्ये गेलेत, आदरणीय माझे मित्रवर्ग तिकडे गेलेत, आपल्याकडे जर का कीर्तन करायला काय म्हणतात तो नाही कीर्तन करायला काय म्हणतात, कोण आले वा महाराज आल्या म्हणतात. पण जुन्नर आंबेगाव परिसरामध्ये जर का तुम्ही कधी गेले ना माऊली तर तिकडे म्हणतात की बाबा आल्यात. कोण आल्यात? आणि 13 वर्षापूर्वी मी तिथे कीर्तन केलं. हे असं नवीन आळंदीतून बाहेर पडलेलो. असा भव्य दिव्य समाज होता, मस्त स्टेज दिलेलो, फार कीर्तन सुंदर झालं. आणि सुंदर कीर्तन झालं, असं 2-3 हजार समाज होता. पण 2 कार्यकर्त्यांना माझं कीर्तन फार आवडलं. त्यातले 2 कीर्तन झाले. म्हणले बाबा कुठलं होतं काय माहित नाही म्हणले, पण बाबांचं कीर्तन काय झालं म्हणले. त्यातले एक म्हणला मला तर फार आवडले म्हणला, नवीनच बाबा आहेत म्हणला, बाबांचं दर्शन करून मगच जाऊ म्हणला. आता ऐका, दोघांनी दर्शन करायला ठरवलं पण त्यातला एक म्हणला दर्शन करायचं म्हणला, पण मला स्टेजवरती गर्दी कमी होते, निवांत दर्शन करायचं. आणि गर्दी कमी झाली आणि दर्शनाकरता स्टेजवरती आली. पण तुम्हाला हात जोडून सांगतो, त्या दोघांनी मला स्टेजच्या खाली कीर्तनामध्ये असं फेटा बांधलेलं आणि उपारणं बांधलेलं पाहिलं होतं. उन्हाळ्याचे दिवस असल्यामुळे फेटा काढून उपारणं सोडून कोपऱ्यात बसलो होतो मी. त्या दोघांनी फेटेवरती उपारणं बांधलेलं पाहिलं होतं. फेटा काढून बसल्यामुळं त्यांना काय मी ओळखता आलो, स्टेजवरती आले आणि माझ्या शोधामध्ये माझ्या पुन्हा 2 येडं टाकलं. आणि 3री येड्याला त्यातल्या एकाला राहवलंच नाही. त्याने चालतात मी खाली बसलो, माझ्या खांद्याला हात लावला आणि मला म्हणला ए बऱ्याच वेळ झाला तू इथं बसलाय, ती बाबा कुठे गेलो. मलाच म्हणते ती बाबा कुठे गेलो. माझ्या तर डोक्यातच मुंगे गेल्या. शेजारचा एक कार्यकर्ता होता म्हणला, त्याने गपचिप त्याचा हात धरा आणि त्याला कोपऱ्यात नेला. हे तुला अक्कल आहे का, हीच बाबा आहेत. त्याने दिला त्याचा हात सोडून माझ्याकडे म्हणला हे असलं कुठं बाबा असतात. बाबा गेलो निघून आणि ही बुजगावून बसवलं. बसण्यात अर्थच नाही. बगलामध्ये फेटा घातला, नवीनच कीर्तनकार होतो आणि रागाने निघालो. रागाने चलत असताना कीर्तन सुटलेलं 10-5 म्हाताऱ्या चालल्या होत्या आणि अंधारामध्ये चालता एकमेकीला म्हणतात की बाबा कुठलं होतं काय न, बाबा कुठलं होतं काय न. पण बाबाने काय कीर्तन केलं. आता म्हातारीने तसं अंधारात पूर्ण केलं. मला राग आलेला पण त्या अंधारामध्ये मला बरं वाटलं आणि माझी जरा छाती फुगली. आणि अंधारात चालता म्हातारीच्या पाठीमागे चालता म्हणलं म्हातारे बाबाने काय कीर्तन केलं म्हणजे नेमकं कसं केलं. अंधारात चालता मला म्हणते कसं केलं आणि तू कुठे गेला होता. नाही म्हणलं मी ती कीर्तनातच होतो म्हणलं, पण ती कीर्तन कसं झालं. म्हातारे म्हणले असं कीर्तन झालं, असं कीर्तन झालं, असं कीर्तन झालं. म्हाताऱ्याने म्हणले आम्हाला त्या बाबाने त्या मुडद्याने 2 तास लय हसवलं. पाहता काय माझ्याकडे अंधारात तिने माझा मुडदा केला तिथंच. ऐका, दृष्टांत बाजूला ठेवा. म्हातारीपासून मी जवळ होतो का दूर होतो, खोटं बोल नका तुम्ही. म्हातारीपासून जवळ होतो का दूर होतो, जवळ होतो.
पण तरी सुद्धा म्हातारीने माझी काय केली, अवहेलना केली. ऐका, वस्तू जवळ असून उपयोग नाही, तर वस्तूचा परिचय महत्वाचा आहे. आणि परिचय नसेल तर वस्तू जवळ असून वस्तूच्या प्राप्तीचा उपयोग होत नाही. अवहेलना होती. तसा परमात्मा प्रत्येकाच्या जवळच आहे, पण त्याची जाणीव नसल्यामुळे तो आपल्याला अप्राप्त आहे आणि त्याची अवहेलना होती. ज्या दिवशी आपल्याजवळ परमात्मा ही त्याची जाणीव होईल, त्या दिवशी तो आपल्याला प्राप्त झाला. आणि ज्या दिवशी वस्तू मिळाली त्याच्या जीवनामध्ये त्याला चिरंतन काळ सुख मिळालं. विठाला परमात्म्याची जाणीव करून घ्यायची, हे आपल्याला आपल्या जीवनामध्ये फक्त आमचे साधू संत सांगू शकतात. म्हणून माझ्या कीर्तनामध्ये नेहमी वाक्य बोलतो मी. आमच्या थोडंसं तरुण पिढी करताय. तरुण पिढीला जर का आपलं जीवन सफल करायचं, यशस्वी करायचे, मग संसारात असो परमार्थात असो, आपल्या जीवनामध्ये आपण आदर्श कुणाला मानतोय फार महत्वाचे. आपल्या जीवनामध्ये आपण सल्ला कुणाचा घेतोय फार महत्वाचं आहे. आणि आपल्या जीवनामध्ये आपण संगत कुणाची करतोय फार महत्वाचं आहे. या तीन गोष्टी ज्याला योग्यतेने सापडल्या, त्याचं जीवन उंचीला गेल्याशिवाय राहणार नाही. पण ज्याचं जीवन फार उंचीत आहे, पण ज्याचा आदर्श निवडलाय तो अयोग्य आहे, ज्याचा सल्ला घेतोय तो अयोग्य आहे, आणि ज्याची संगत करतोय तो योग्य आहे. उंचीचं जीवन अधोगतीला गेल्याशिवाय राहणार नाही. पण कितीही खालच्या पातळीचं जीवन आहे, पण त्याच्या जीवनामध्ये योग्य व्यक्तीचा सल्ला आहे, योग्य व्यक्तीला आदर्श मानले आणि योग्य व्यक्तीची संगती घेतोय, त्याच्या जीवनाची व त्याची उंची वाढल्याशिवाय राहणार नाही. पण आपल्या जीवनात आपण सल्ला कुणाचा घेतोय फार महत्वाचं आहे. आदर्श कुणाला मानले फार महत्वाचं आहे. आदर्श जर का चुकला तर जीवन अधोगतीला जातं. म्हणून कुणाचं ऐकावं फार किंमत आहे बरं का. म्हणून एक असं म्हटलं जातं, मी ऐकून थोडंसं असं म्हटलं जातं, घराचं काम पूर्ण होईपर्यंत इंजिनियर झाला, कारण पांडवांनी सल्ला घेतला माझ्या श्रीकृष्ण परमात्म्याचा. विठाला विठाला. जीवनामध्ये आदर्श योग्य असावा, सल्ला योग्य असावा आणि संगत योग्य असावी. नेहमी चांगल्या माणसाच्या संगतीत राहायचं, कुणाच्या संगतीत राहायचं नाही. चांगल्या माणसाच्या संगतीत काही न सांगता तुमची किंमत वाढते बरं का. परवा दिवशीत मी एक लेख वाचून आलो बरं का. गोड लेख आहे बरं का. तो लेखच तेवढा सुंदर आहे, मला आवडला. मी माझ्या कीर्तनामध्ये नेहमी सांगतो. काय झालं, एका गावामध्ये किराणा मालाचं दुकान होतं आणि त्या किराणा मालाच्या दुकानामध्ये वजन काटा, आणि दुकानदाराने बसता बसता त्या वजन काटा करत असताना ते वजन करत असताना त्या वजन काट्यावरती दुकानातली एक माशी बसली. मला उत्तर द्या, चांगल्या उत्तराची अपेक्षा करतो. त्या किराणा मालाच्या दुकानातील वजन काट्यावरती वजन करत असताना ती माशी जर का त्या वजन काट्यावरती बसली, मला चांगलं उत्तर द्या, त्या माशीची किंमत किती होईन हो? ती बसली काय नाही बसली, तिची किंमत किती? 0 किंमत आहे. माशीने विचार केला, मी या वजन काट्यावरती तासभर बसली पण माझी किंमत किती झाली? 0 झाली. त्या माशीला राग आला. ती माशी तिथून उठली आणि शेजारीत सोनाराचं दुकान होतं आणि सोनाराच्या दुकानातील वजन काट्यावरती सोनार वजन करत असताना ती माशी आता त्या सोनाराच्या दुकानातील वजन काट्यावरती बसली. आता मला उत्तर द्या, त्या माशीची किंमत किती झाली हो? काय नाही म्हणलं तरी 5,000 रुपये किंमत. ऐका, जिची किंमत अगोदर 0 होती, आता ती मात्र इकडे येऊन बसली, तिची किंमत किती झाली? मग प्रत्येकाने ओळखायचं आपण नेमकं बसायचं कोणाच्या संगतीमध्ये. चांगल्या लोकांच्या संगतीत बसलो की किंमत वाढणारी. विढाला एक गोड वाक्य बोलतो, आपल्यापेक्षा मोठ्या माणसाच्या संगतीत राहत जा, आयुष्यभर तुमची किंमत वाढणारी. आणि लहानाच्या संगतीत राहिला, आयुष्यभर तुमची 0च किंमत राहणारी. म्हणून गोड वाक्य बोलतो, मोठ्या लोकांच्या संगतीत राहत असताना तुम्हाला मान मिळणार नाही, पण आयुष्यभर शिकायला मिळेल. आणि आपल्यापेक्षा लहान लोकांच्या संगतीत राहिलो, मान भरपूर मिळेल, पण आयुष्यभर शिकायला काहीच मिळणार. विषयाची परिपूर्णता करू का? 100 मूर्खांचा शेठ होऊन जगण्यापेक्षा एकच शहाण्या माणसाचा दास होऊन जगा, आयुष्यभर तुमची किंमत वाढणारी. चांगल्या माणसाच्या संगतीत राहत जा. माझ्या ज्ञानोबा तुकोबारायांची संगत करा, ज्ञानोबा तुकोबारायांचा आदर्श माना आणि ज्ञानोबा तुकोबारायांचा सल्ला ऐका. परमार्थ यशस्वी झाल्याशिवाय राहणार नाही. पण एवढं करत असताना, देव जाणून घेत असताना परमार्थात 3 गोष्टीला सामोरे जावं लागतं. 1, परमार्थात दुःख भोगावं लागतं. 2, परमार्थात कधी कधी अपयशाला सामोरे जावं लागतं. आणि परमार्थ सफल करत असताना परमार्थामध्ये कधी कधी अपमान सहन करावा लागतो. ज्यांनी परमार्थामध्ये दुःख, अपयश आणि अपमान पचवला, अशी माणसं परमार्थामध्ये सफल झाली. विठाला आज नुसतं माझे ज्ञानोबा तुकोबाराय वारीला निघाल्यात.
सोहळा चाललेला आहे. लाखांनी समुदाय ज्ञानोबा तुकोबऱ्यांच्या बरोबर चालतोय. ज्ञानोबा तुकोबऱ्या परमार्थात यशस्वी झाली. पण यशस्वी होत असताना ज्ञानोबा तुकोबऱ्यांना परमार्थ सफल करत असताना समाजाचं दुःख भोगावं लागलं. परमार्थामध्ये चालत असताना अपयशाला सामोरे जावं लागलं आणि परमार्थ करत असताना परमार्थामध्ये समाजाचा अपमान सहन केला. म्हणजे ज्या माणसाला सफल होईतय, काही लोक सहज म्हणतात महाराज आमच्या जीवनामध्ये कधी दुःखच वाट्याला येऊ नये, आमच्या आयुष्यामध्ये कधी आम्हाला अपयश येऊ नये, आमच्या वाट्याला आमच्या आयुष्यामध्ये कधी अपमानच येऊ नये. पण मी विरोधात्मक वाक्य टाकीन, ज्याला यशस्वी व्हायचंय अशा माणसाच्या जीवनामध्ये दुःख आलंच पाहिजे. यशस्वी होण्याकरता अपयश त्याच्या पदरामध्ये पडलंच पाहिजे आणि यशस्वी होण्याकरता समाजाचा दृष्टिकोनातून त्याचा अपमान झालाच पाहिजे. कारण ज्याच्या जीवनामध्ये दुःख, अपयश आणि अपमान आहे अशा माणसाच्या अंतकरणातील जिद्द पेटून उठते आणि अशी माणसं समाजामध्ये कर्तृत्व करून दाखवतात. मग कर्तृत्व केलेलं घडवायचं असेल तर जीवनामध्ये दुःख, अपयश आणि अपमान हा आलाच पाहिजे. मग ज्ञानोबा तुकोबऱ्यांनी आयुष्यभर ह्या सगळ्या गोष्टींना सामोरे गेले आणि परमार्थामध्ये त्यांना सुद्धा आपल्या जीवनामध्ये अपमान सहन करावं लागला, अपयशाला सामोरे जावं लागलं आणि दुःख पचावं लागलं. याच्या सर्वात मोठं अगोदर सामोरे जावं लागतं संसारामध्ये असणाऱ्या लोकांच्या अपमानाला, निंदेला. आणि ज्यांनी निंदा पचवली ना अशी माणसं मोठी झाली. भागवतातलं गोड उदाहरण आहे. गोपिका सफल झाल्या सहजासहजी नाही, कारण त्या गोपिका परमार्थ करत असताना गोपिकांना गोकुळवाशांचा अपमान सहन करला. काय देवाने गोकुळ सोडलं आणि देव वृंदावनात गेला. पण देवाचं रूप पाहण्याकरता गोपिकांनी घरादाराचा त्याग करून, मुलाबाळाचा त्याग करून, सासू सासऱ्याचा त्याग करून, नवऱ्याचा त्याग करून कृष्ण भेटी करता वृंदावनात जात. अख्ख्या गोकुळामध्ये गोपिकांची चर्चा झाली. काय चर्चा झाली? नवऱ्याला सोडून कृष्णाच्या भेटी करता जातात ह्या व्याभिचारी झाल्या. कोण झाल्या? व्याभिचारी नावाची निंदा गोपिकांना पचवू लागली. गोपिकांच्या कानावरती निंदा आली आणि गोपिकांनी सांगितलं परमार्थातलं हे पाऊलच आहे. अपमान पचावं लागतो, निंदा पचावं लागती. गोपिकांनी कृष्ण भेटी करता गेल्यानंतर कृष्णाला सांगितलं. गोपिका म्हणतात कृष्णा अरे तुझ्या भेटी करता येतोय, पण येत असताना गोकुळवासी आम्हाला काय म्हणतात? तो व्याभिचारी म्हणतात. अरे कृष्णा आता व्याभिचारी ना, आम्ही व्याभिचारच करतोय. पण व्याभिचार करत असताना असं म्हटलं जातं आपला नवरा सोडून दुसऱ्या पुरुषाच्या भेटी करता जावं लागतं. व्याभिचारामध्ये गोपिका म्हणल्या देवा आम्ही व्याभिचार करतोय ना, आम्ही सुद्धा तुझ्या भेटी करता आलोय, पण तू आमचा कोण आहे माहिती का? तू आमचा यार आहे. कोण आहे आमचा? तू हिंदी मधले पद आहे. तू आमचा कोण आहे? यार आहे. आणि आम्ही आमच्या याराला म्हणजे तुला भेटण्या करता येणार. मग गोपिकांना विचारलं तुमचा यार नेमका आहे तरी कसा? हिंदीतलं पद आहे, थोडासा विकू द्या जराशी. हिंदीतलं पद आहे. गोपिका म्हणतात की तू आमचा यार कसा आहे? गोपिकांनी म्हणावा आहे का तिथं? आहे ना? थोडासा विकू द्या, थोडासा द्या, थोडा विकू थोडासा. तू आमचा कोण आहे? गोपिकांनी सांगावा. हा काली कमली वाला, काली कमली वाला मेरा यार है. हो काली कमली वाला, काली कमली वाला मेरा यार है. मेरे मन का मोहन तू दिलदार है. काली कमली वाला, काली कमली वाला, हो काली कमली वाला, काली कमली वाला मेरा यार है. मेरे मन का मोहन तू दिलदार है. मेरे मन का मोहन तू दिल
यार है तू दिलदार है तू मेरा यार है तू मेरा दिलदार है काली कमली वाला काली काली कमली वाला मेरा यार है मेरे मन का मोहन तू दिलदार है मेरे मन का मोहन तू दिलदार है मेरे मोहन दिलदार है मेरे मोहन दिलदार है तू मेरा यार है तू दिलदार है तू मेरा यार है गोपिकांनी कृष्णाला पाहवानं कृष्ण म्हणा देवा अरे आम्ही ज्याच्या भेटी करता जातोय ना आम्ही अरे तू आमचा यार आहे तो कोण यार पण आमचा गोपिकांनी म्हणावा काली कमली वाला मेरा यार है मेरे मन का मोहन तो दिलदार है चला गोपिका म्हणतात की आम्हाला व्यभिचारी म्हणतात निंदा करतात पण आम्ही व्यभिचार करत असताना आम्ही आमच्या याराला भेटण्याकरता जाणार पण आमचा यार कोण आहे काली कमली वाला मेरा कोण आहे मेरा जर मोठे तो मेरा हा तो मेरा यार कोणाला म्हणायचं का आता सगळं मीच पुढून सांगायचं तुम्हाला हे देवाची भेटी करता जातोय आमची निंदा होती पण ऐका गोपिकांची एवढी मोठी निंदा झाली अपमान झाला पण गोपिका परमार्थामध्ये सफल झाल्या का किती सफल झाल्या भागवताच्या परिपूर्णतेने तर भागवतकारांना विचारलं भागवतामध्ये श्रेष्ठ भक्त कोणते तर भागवतकारांनी उंचीचं उदाहरण द्यावा पुरावा द्यावा भागवतकारांनी म्हणावा यथाव्रज गोपिका नाम वा गोपिकांचं नाव घेतलं परमार्थामध्ये त्यांचा अपमान झाला आणि खरं सांगू का ज्यांनी परमार्थामध्ये माणसं मोठी झाली ना त्यांनी परमार्थामध्ये सामान्य लोकांचा अपमान पचवला बरं का आणि अपमान करत असताना अपमान करणाऱ्या माणसाला कधी कधी काय बोलावं ते कळत नाही बरं का काही माणसं सहज बोलून जातात पुढच्या माणसाला पण त्याचे निघालेले शब्द पुढच्या माणसाच्या हृदयाला किती भिडतात बोलणाऱ्या माणसाला कधी कधी कळत नाही तो आणि परिणाम असा अपमान जर का झाला ना तर जो जिद्दी माणूस असताना ते अपमानातून उभारी घेतो आणि काहीतरी करतो तो करून दाखवतो पण मी नेहमी बोलतो ज्याला मोठं व्हायचं ना त्याचा अपमानच व्हावा काय बोल ज्याला मोठं व्हायचं त्याचा काय व्हावा अपमान व्हावा कारण अपमानातून शिकायला मिळतो आणि माणसं मोठी होतात बरं का अपमानातून शिकायला मिळतो आणि माणसं मोठी होतात बोलणारे काय बोलतात ते सांगता येत ना बरं काय एक 12 वर्षापूर्वी एक कोरेगावच्या जवळ आंबोली नावाचं गाव आहे तिथे एक माझं कीर्तन झालं माझ्याकडे गाडी नव्हती मी तेवढंच आपला बसने प्रवास करायचो माझं कीर्तन झालं कार्यकर्त्यांनी सुंदर एका म्हातारीच्या घरी मुक्कामाची व्यवस्था केली म्हातारी आईसारखं प्रेम करणारी होती मी सकाळी उठलो गरम पाणी दिलं देवपूजा केली निघालो पण म्हातारी एवढी प्रेमळ होती म्हातारी म्हणली महाराज 3.5-4 तासाचा प्रवास आहे इष्टी नाही गावली तर 6 तासावर जाईन थोडासा नाश्ता करा मगच जा म्हातारे म्हणलं म्हातारे नाश्त्याच्या नादात इष्टी हुकन आहा लवकर पोहे खा आणि निघा म्हणली आई सारखी ना ऐकावं लागल आता तिने आग्रह केलं मला नाही म्हणता आलं नाही पण तिला म्हणलं मी पोहे खातो पण तू फक्त बाडबाड करू नको तू जर का बोलायला लागली तुम्हाला पोहे उरकणार अजिबात बोलणार नाही म्हणली म्हातारीने पोह्याची प्लेट माझ्या हातावर दिली आणि पहिला शब्द म्हातारीने टाकला म्हातारी म्हणली महाराज पोहे चांगलेत का मी म्हणलं पोहे मग चांगलेत पण तुझ्या तोंडाला कुलूप लाव म्हणलं पहिलं तुला बडबडी होती ती खाता खाता मला म्हणली पोहे चांगले का आणि मग खाता म्हणली घरीदारी बरं आहे का सगळं चांगलं आहे म्हणलं जमीन म्हणले 10-12 एकर आहे पीक कशात आहे म्हणलं ऊस सोडून दुसरं काहीच नाही पाणी भीमा नदी म्हणलं धरण उजनी धरण कारखाना की म्हणलं सगळं आई वडील लग्न झाले पोरबाळ खाऊ दे पोहे म्हणलं लेनो बडबड करू म्हणलं आणि मी दार डेवल्या जरा गप बसते मान खाली घालून अशी जापेवणी मला वाटलं जरा राग आला काय ना मग तिला बरं वाटण्यासाठी म्हणलं म्हातारे माझा सगळा 7-12 उकरला तुझं बरं आहे काय मला काय रोग आलाय माझं सगळं चांगलं आहे म्हणली पण म्हणलं तुझ्या एक गोष्टीचं वाईट वाटते म्हातारे म्हणले कशात मी म्हणलं म्हातारे तुला तर एक नाही आणि कोण म्हणलं अगं तुझ्या घरात कुणी दिसत नाही घरामध्ये कोण नाही पण मला 3 लेक आहेत आता जाता तिला बरं वाटावसाठी मी म्हणलं मोठा काय करतो मुंबईला वकीलच आहे खोऱ्यानेच पैसा उडतो बाबा दुसरा काय करतो आता पुण्याला दवाखाना टाकलाय तो डॉक्टर झालाय तो सुद्धा खोऱ्यानेच पैसा उडतोय मला तर काय झालं धडकी भरली मी म्हणलं म्हातारी अशी दिसती पण पोरं काय शिकवल्यात पहिलं काय केलं इंजिनियर केला इकडे दुसरा डॉक्टर केला आता मी म्हणलं म्हातारीने तिसरा तो कलेक्टर केलाय काय ना मी म्हणलं म्हातारे हात धुता तिसरा काय करतो म्हातारीने डोळं वाटलं माझ्याकडे म्हणती हात धुवायचा आणि निघायचं बघायचं दोघांचं नाव घेतलं तुला बरं वाटलं आणि तिसऱ्याचं नाव घेतलं तुला राग यायला काय झाला त्यामुळे त्याचं नाव घेऊ नका मी म्हणलं मुळे त्याचं नाव निघून
नेमका करतो तरी काय अजिबात बोलू नका मी म्हणलं म्हातारे जाता जाता लईच रागून बोलली नेमका तिसरा तुझा लेख करतो तरी काय काय नाही म्हणली तुझ्या गतात गाव गाव बोंबलं थिंडतो काय परमार्थाची साधना करत असताना ऐका 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 ही पुढची माणसं परमार्थिकाला काय बोलते ती सांगता येत पण ऐका ज्या माणसांनी अपमान पचवला ती माणसं परमार्थात मोठी झाल्याशिवाय राहत म्हणून परमार्थाचा नियम आहे की परमार्थामध्ये दुःख परमार्थामध्ये अपयश आणि परमार्थामध्ये अपमान या तीन गोष्टी ज्यांनी पचवल्या ती परमार्थामध्ये मोठी झाली आणि त्यांना देव कळाला आणि त्यांना देव प्राप्त झाला महाराज 10चा टायमिंग आहे 10 वाजले आपल्याकडे आता म्हणून एवढा परमार्थ करत असताना परमार्थामध्ये अपयश दुःख अपमान पचवून देव जाणून घ्यायचा आणि तो देव जर का आमच्या पदरामध्ये पडला महाराज येथे आम्ही संसारामध्ये सुद्धा लाभाची अपेक्षा करणारीत आम्ही परमार्थात आले येथे सुद्धा देव जर का आमच्या हाताला लागला देव आम्हाला मिळाला एवढं कष्ट घेऊन तर देव मिळाल्यानंतर आमच्या जीवनामध्ये आम्हाला काय लाभ मिळेल त्या लाभाचं चिंतन केलं अभंगाच्या पहिल्या चरणात विठोबार
पंढरीनाथ श्री माऊली ज्ञानेश्वरा हा जगद्गुरु तुकाराम महाराज की हा विठोबा रुखबाई डोबा 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 अंगीकार ज्याचा केला नारायणी निंदते हितेने वंद्य केली. चला असं वेळेचं बंधन पाळून अभंगाला आपण स्पर्श केला. घड्याळामध्ये 10 वाजून 5 मिनिटं झाल्यात. कीर्तनाची वेळ संपली 8 ते 10. समारोपाकरता फक्त मी एक दाहोतं या ठिकाणी चिंतन करतो आणि शब्दार्थामध्ये चिंतन ठेवण्याचा प्रयत्न करतो. तसं आम्ही लवकरच आलो होतो. 8 ते 10 टायमिंग होता, पण पाऊस येतोय ना येतोय सुरू करण्यामध्ये 8 साडेआठ झाले. त्याच्यामध्ये आमची काही चूक नाही, थोडीशी उशिरा सुरुवात झाली. पण गाडी जरी उशिरा सुटली तरी वेळेवरती पोहोचवणं हे ड्रायव्हरचं काम असतं. म्हणजे फक्त शेवटचे 5 ते 10 मिनिटं घेतून समारोपाकडे सेवा नेतोय. पहिल्या चरणाला आपण स्पर्श केला. जगद्गुरु तुकोबराय म्हणतात की परमार्थ एवढा 8 तासाने केला, कष्टाने केला आणि परमार्थामध्ये तुम्ही पाऊल टाकून तुमचा परमार्थ सफल झाला. सफल परमार्थ झाल्यानंतर परमार्थामध्ये तुम्हाला देव मिळाला. पण देव मिळल्यानंतर तुम्हाला लाभ काय? महाराज म्हणतात की देव मिळल्यानंतर देव तुमचा अंगीकार करतोय आणि अंगीकार केल्यानंतर नेमकं काय होते? जगद्गुरु तुकोबराय म्हणतात उत्तर पदामध्ये निंदते हेतेने वंद्य केली म्हणून ऐका. समाजामध्ये आपलं जीवन किती निंदे असून द्या, पण आपण परमार्थात पाऊल टाकलं आणि देवाने जर का त्याचा हात धरला आणि त्याला फक्त माझं म्हटलं, देव त्याचं निंदित्व घालवतो आणि देव त्याला समाजामध्ये वंद्यत्वाला नेतो. एक 3 मुद्द्याचं चिंतन करायचं समोरोपकडे सेवा न्यायची. काही निंद कुळात जन्माला आलेली पण त्यांनी परमार्थ केला, देवाने त्यांचा हात धरला. निंद कुळात जन्माला आलेली पण देवाने त्यांना वंद्यत्वाला नेलं. दुसरा मुद्दा, काहींचं कर्म निंद होतं, त्यांचं कर्म चांगलं नव्हतं पण त्यांनी परमार्थात पाऊल टाकलं, देवाने त्यांचा हात धरला आणि कर्म निंदे असताना देवाने त्यांना वंद्यत्व नेलं. आणि शेवटचा मुद्दा, काहींना समाज निंदे म्हणत होता पण त्यांनी परमार्थात पाऊल टाकलं आणि देवाने त्यांचा हात धरला आणि देवाने त्यांना समाजामध्ये वंद्यत्व नेलं. 3 मुद्द्याचं चिंतन आणि सेवेची परिपूर्णता. पहिला मुद्दा, देवाने अंगीकार केल्यानंतर देव वंद्यत्वाला कोणाकोण येतो? ऐका. पहिल्यांदा काहींचं कर्म निंदे होतं. ऐका, कोणाचं कर्म निंदे होतं? काही काही भक्ताची यादीमध्ये अशी नाव आहेत की त्यांची कर्म फार निंदे होती. एका भक्ताचं असं कर्म होतं, दररोज सकाळी उठायचं, गंगेवरती स्नान करायचं, घरी येतं 3.5 तास देवाची देवपूजा करायची आणि पूजा करत असताना अखंड भजन करायचं आणि भजन करत असताना पूर्ण भजन करायची, पूर्ण पूजा करायची. पूजा झाल्यानंतर घरातून बाहेर पडायचं पण माझ्या भगवंताचं भजन करत घराच्या बाहेर पडायचं. पण घराच्या बाहेर पडत असताना भजन करत त्यांनी म्हणावा, राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी राम हरी जय राम कृष्ण राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी. टाळी 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 सर्वांनी टाळी. राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी 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 कृष्ण हरी हरे 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 राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी. भगवंताचं भजन करत त्या भक्ताने घर सोडावा. पण घर सोडत असताना मोकळ्या हाताने नाही, हातात कोयता घेऊन. आहा, कोयता घेऊन दुकानात बसवा. गिरायकांनी चालता म्हणा, महाराज थोडं भजनातून जरा बाजूला व्हा जराशी. महाराज घरी जरा 7-8-10 पाहुणं संध्याकाळी यायच्यात, जरा अर्धा पावशेर काढून ठेवा. महाराजांनी भजन करता करता तोंडामध्ये रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण हरी. आहा, तोंडामध्ये भजन आणि शेजारचा कोयता खटखुट खटखुट. महाराज जरा 2च पाहुणे येतात, जरा पावशेरच काढून ठेवा. रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण हरी. कोयत्याने खटखुट खटखुट. बघतो कोणता होतो? हा वा वा, मूळ उत्तर आलं इकडून. कोण आहे? सजन कसाया माळ्या सावत्यास चोपदार नरहरी सोनार. मोठ्याने नरहरी सोनार. इकडं नरहरी सोनार. थांबा, यांना सांगू द्या. नरहरी सोनार, नरहरी सोनार. हा नाही ना, नरहरी सोनार. पुढं काय? वा, गोड उत्तर दिलं. मी सांगतो नरहरी सोनार. काय पुढं?
वा मी असंच आमच्या सासवडला म्हटलं चोपदारांना नरहरी स्वान चोपदार म्हणले गांजा फुकू लागे देवाने कधी कर्म मी आवडून विचारवर का त्यासाठी त्यांना ते हा ए माय काय 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 भक्तांची कर्म कशी तो हा हे भक्तांची कर्म चांगली नाही तर तसं पाहिलं तर बरं का यांची हा पण तरी सुद्धा त्यांनी परमार्थ केला परमार्थात देवाने त्यांचा हात धरला आणि सजन कसायला सुद्धा भक्ताची यादीमध्ये नाव नेऊन ठेवलं तुकोबराय म्हणतात निंदते हे तेने वंद्य केली वेळेचं बंधन पडून आपण पुढे जाऊ आता काही निंद कुळामध्ये जन्माला आलेली जास्त मोठं उदाहरण देणार नाही एरवी भक्तराज प्रल्हाद दैत्य कुळात जन्माला आलेला पण प्रल्हादाने स्वतः दैत्य कुळात जन्माला आलेला पण भजन करावा श्रीमन नारायण 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 श्रीमन नारायण 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 श्रीमन नारायण नारायण आहा भजन करावा देवाने सांगावा अरे दैत्य कुळामध्ये जन्माला आलेला प्रल्हाद आहे पण हा माध आहे आणि माधा म्हणल्यानंतर दैत्य कुळात जन्माला आलेला पण भक्ताची यादीमध्ये नाव नेऊन ठेवलं देवाने का देवाने अंगीकार केला निंदते हे तेने वंद्य केली आणि शेवटचा मुद्दा काहींना समाज निंदे म्हणत होता देवाच्या सांगण्यावरून द्रौपदीने 5 पांडवांशी लग्न केलं आणि हस्तिनापुरामध्ये चर्चा चालू झाली 1 2 नाही 3 नाही हिला 5 पतीत ही कोण आहे वेश्या आहे नाव ठेवू लागली द्रौपदीने देवाकडे आग्रह केला देवा अरे तुझ्या सांगण्यावरून 5 पांडवांशी लग्न केलं आणि अख्ख्या हस्तिनापुरामध्ये मला वाईट बोलतात देवाने हस्तिनाच्या पुराच्या पुढे द्रौपदीचा हात धरल्याने एकदा सांगितलं द्रौपदीला जरी 5 पती असले तरी द्रौपदी ही 5 पतिव्रतापैकी एक श्रेष्ठ पतिव्रता आहे देवाने पतिव्रता म्हटल्यानंतर कुणाच्या बापामध्ये हिम्मत नाही द्रौपदी बद्दल वाईट शब्द काढायची देवाने अंगीकार केला निंदते हे तेने वंद्य केली महाराज गोड बोलून 5 मिनिटं जास्त घेतली पण जरा नावं हलकी हलकी दिली पण ज्यांची कर्म लय निंदे होती पण देवाने त्यांचा हात धरला आणि अंगीकार केला त्यांना वंद्यत्व लिहिलं अशी जरा उदाहरणं द्या मग 3 जी हल उदाहरणं दिली अभंगाच्या द्वितीय चरणात अभंगाच्या द्वितीय चरणामध्ये जगद्गुरु तुकोबार यांनी ज्यांचं जीवन निंदे पण देवाने त्यांचा अंगीकार केला आणि निंदे जीवनाला वंद्यत्वाला नेऊन ठेवलं अशी 3 जी उदाहरणं दिली पहिले उदाहरण क्रमांक 1 आजामेळा गोडी तर आख्याने बरं का भागवत कधीतरी ऐका आजामेळ्याचं जीवन काय ते कळलं सात्विक असताना आजामेळा पण गुरुच्या आश्रमातून एक दिवशी समिती आणण्याकरता बाहेर पडला आणि मधल्या मार्गाने जात असताना वेश्येचा आणि वाईट पुरुषाचा समागम पाहिला बुद्धीवरती एवढा परिणाम झाला परमार्थ करणारा सात्विक धैर्यवान असणारा बुद्धिवान असणारा आजामेळा पण एका वेश्येशी नादी लागला तिच्याशी संसार थटला वेश्येशी संसार करत असताना संपत्ती गमवली आणि पैसा कमवण्याकरता परदेशी गेला गावात संतांची मांदियाळी आली आणि त्याच्या पत्नीने संतांच्या पंक्ती बसवल्या अर्धवट डावरा सोडला आणि घरी येऊन पाहतो तर संत जेवायला बसतात कांबाटातला आता घातल्याने संत बाहेर काढले पण संत म्हणले तुझ्या घरचं अन्न खाल्लेले आमची आठ पूर्ण करतर घराच्या बाहेर काय आटे होणाऱ्या पोराचं नाव नारायण ठेवायचं ठेवलं आणि लाता घालून घर संत बाहेर काढले सगळे आणि पुढे योगायोगाने मुलगा झाला आणि नाव ठेवलं नारायण आणि नारायण ठेवल्यानंतर मग सारखं म्हणायचं अगं नारायण आला का नारायण जेवला का नारायण काय करतोय नारायण कुठे अंत काळामध्ये अंतरुणावरती पुढणे आणि पडल्या देवाचं नाही पण नाव घेत होता नारायण कुठे नारायण कुठे नारायण काय करतोय नारायण 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 म्हणता म्हणता आजामेळाने देह ठेवला ऐका भगवंताला वाटलं अंत काळामध्ये माझं नाव घेतले पण ऐका देवाचं नव्हतं कुणाचं नाव घेतले मुलाचं पण देवाला वाटलं माझंच नाव घेतले देवाने उचलला आणि वैकुंठाला नेऊन ठेवला निंदते हे तेने वंद्य केली उदाहरण क्रमांक 2 बिल्ली
आहा बिल्लकुळात जन्माला आलेली. गुरुनी सांगितलेलं तिला एक दिवशी प्रभू तुझ्या पर्णकुटीत येतील आणि तुझा उद्धार करतील, पण प्रभूंच्या दर्शनाची वाट पहा. पण वाट पाहता असताना शबरीने वाट पाहिली, तुमच्या आमच्या गत नाही. पर्णकुटीला स्पर्श केलाय, पण प्रभूची वाट पाहता असताना शबरीने म्हणावा प्रभू येणार आहेत माझ्याकडं, पण प्रभू करता मी काय करावा. द्यावर थोडासा विकू. काय म्हणतात शबरी? शबरी काय म्हणती? शबरी म्हणती प्रभू माझ्याकडे येतील, प्रभू येतील. प्रभू येत असताना प्रभू करता मी काय करेन. शबरीने म्हणावा जब मेरी राम जी का आवन भोगा, शबरी की कुटिया का पावन भोगा. प्रभू येतील ना, माझ्या देहरूपी पर्णकुटीला स्पर्श करतील. पण देहरूपी पर्णकुटीला स्पर्श करत असताना प्रभूंनी माझ्याकडे भोग मागितले. काय असा माझ्याकडं? म्हणून शबरीने म्हणावा आएंगे रघुराय तो आसन पे बिठाऊंगी, मीठे मीठे बैर अपने हाथों से गिलाऊंगी. नुसतं एवढाच लाभ नाही, आणखी काय मिळेल? जात जाता लखन जी का दर्शन भोगा, शबर की कुटिया का पावन भोगा. आले ना प्रभू आणि शबरीच्या पर्णकुटीला स्पर्श केला. बिल्लकुळामध्ये जन्माला आली शबरी, पण देवाने दर्शन दिलं आणि तिचा उद्धार केला. वंदेत्वाला नेली. तुकोबाराय म्हणतात निंदते ही तिने वंदे केली. उदाहरण क्रमांक 3 कुंटिनी पंढरपूर जवळ आहे. पंढरपूरच्या जवळ 20 किलोमीटर गाव आहे. कोणतं? ज्याला संतांची भूमी म्हटली जाते. मंगळवेड्याच्या पाठीमागे एक वस्ती. मंगळवेड्याच्या पाठीमाग वेशीची वस्ती आणि तिथे एक मुलगी. सौंदर्याचा अभिमान होता. माझ्या वारकऱ्यांची दिंडी चालली आणि सहज तिने सौंदर्याचा अभिमान असणाऱ्या तिने उपासमंद वारकऱ्यांना विचारलं कुणाच्या दर्शनाला? विठुरायाच्या दर्शनाला. का? दिसण्याकरता सुंदर आहे. वारकऱ्यांनी तिच्याकडे पाहिलं नाही आणि वारकऱ्यांनी आपलं भजन करण्याकरता सुरुवात केलं. वारकरी कुणाला म्हणावं? वारी करत असताना गात जागा भगवंताचं भजन करत. पण एक वारकरी संप्रदायाचं वैशिष्ट्य बरं का, आमचे वारकरी वारी करत भेटीला जातात विठुरायाच्या दर्शनाच्या. ऐका, वारी कुणा करता चालली? वारी कुणाच्या भेटी करता? पंढरपूरच्या विठ्ठलाच्या भेटी करता वारी. पण वारकरी संप्रदायाचं वैशिष्ट्य काय आहे? ज्याच्या भेटी करता चाललोय. आमचं वारकरी त्याचा कधी नामोल्लेख करतच नाही. तर भेटीला चालत विठुरायाच्या वारीला, पण नाव घेतात माझ्या ज्ञानोबा तुकोबारायांचं. वारकऱ्यांनी सुद्धा भजन करावा. ज्ञानोबा माऊली तुकाराम, हो ज्ञानोबा माऊली तुकाराम. ताई ताई हा ज्ञानोबा माऊली तुकाराम. ज्ञानोबा माऊली तुकाराम. हरी ज्ञानोबा माऊली माऊली तुकाराम. ज्ञानोबा माऊली माऊली तुकाराम. माऊली वा वा ताई 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 ताई. हरी ज्ञानोबा माऊली माऊली तुकाराम. माऊली माऊली तुकाराम. पाटप काकड्यापर्यंत जरी भजन केलं तर तुम्ही हलणार नाही मला माहिती, पण मला वेळेचं बंधन पाळायचं. हे वारकऱ्यांचं भजन चाललंय. ज्ञानोबा माऊली. सौंदर्याचा अभिमान असताना त्या मुलीने विचारलं विठुरायाच्या भेटी करता चाललाय ना? माझ्यापेक्षा अगे 100 पटीने किती सुंदर आहे. आणि खरंच देव किती सुंदर आहे. नाथ महाराज म्हणतात की श्रीकृष्णाची सौंदर्यापुढे लक्ष्मी भुलुनी होई वेळे मदन पोटा आले बापुडे कुणीकडे. इंद्रचंद्र फिकं पडतात. तुकोबारायांच्या भाषेमध्ये बोलू का? तुकोबाराय म्हणतात राजसा सुकुमार मदनाचा पुतळा. राजसा सुकुमार मदनाचा पुतळा. रमेश शिकडा रमेश लो पलिए.
सुंदर आहे. नाथ महाराज म्हणतात वारकऱ्याने सांगितलं आता तुझ्यापेक्षा 100 पटीने किती सुंदर आहे पाहावा. वारकऱ्याच्या दिंडीमध्ये गपचिप गेली. पंढरपूर आणि चंद्रभागेस्थान पुंडलिकाचं दर्शन विठुरायाच्या दर्शनाकरता बारीत वारकऱ्यामध्ये बाबा कुठे तुमचा देव आहे ना पुढं कुठे देव पुढे. आणि गेल्यानंतर पाहिलं तर हा काळा देव पाहिला. वारकऱ्याला म्हणती 3 दिवस वारीमध्ये चलत आली आणि हा काळा देव दाखवला होई. देवाला वाटलं सौंदर्याचा अभिमान आहे. देवाने कानोपात्री त्या मुलीला जवळ येऊन दिलं आणि जेव्हा दर्शना करता गेले देवाच्या चरणावरती हात ठेवला. देव किती नाजूक आहे सुंदर असणारी कानोपात्रा म्हणून असं म्हटलं जातं बरं का. वारकरी संप्रदायामध्ये नवस फक्त अशा प्रकारच्या भगवंताचे भक्त असणाऱ्या सौंदर्यवान होऊन गेल्या आणि त्याच्यामध्ये ह्या मुलीचा नंबर लागतोय. किती सुंदर होती असं म्हटलं जातं. त्या मुलीने जर का पानाचा विडा खाल्ला तर ते पान गिळत असताना लाल असणारं पान तिच्या कंठामधून दिसायचं. किती सुंदर असं आपल्याला जर का म्हटलं तर पान खात असताना जिच्या नरड्यातून पान खाली उतरत असताना कंठातून ते लाल पान दिसायचं. दिसण्याकरता कोण आहे आपण काय उत्तर देतो. हा पाठीमागं मस्तानी म्हणतोय कोणतरी. नाही 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 अरे एवढी सुंदर होती ती कोण होती. ती मुलगी होती. सौंदर्याचा तिला अभिमान होता. आणि जेव्हा देवाच्या दर्शना करता गेली आपली बोटं ठेवली. देव किती नाजूक असं आहा एवढी नाजूक असणारी तिची बोटं नाजूक पण नाजूक बोटं देवाच्या पायावरती पडल्यानंतर तिची बोटं पायामध्ये रुतली. हात बाजूला काढला तर बोटांचा वन दिसला. विचार केला मी एवढी नाजूक बोट एवढी नाजूक पण ती नाजूक बोटं देवाच्या पायामध्ये रुतली. देव किती नाजूक असन. देवाच्या चरणाला मिठी मारली. सौंदर्याचा अभिमान गेला आणि देवाच्या दरबारात नाचू लागली. बिदरच्या बादशाला कळालं बळजबरी नेणार. देवाच्या चरणाला मिठी मारली. अनंता अरे तुझ्या दरबारात सुद्धा तो कुठे नाचणार नाही. अनंताला जोरात हाका मारली. शरीरातून प्राणज्योत बाहेर पडली आणि विठुरायाच्या शरीरामध्ये ती विलीन झाली. आणि माझ्या खऱ्या अर्थाने देवाने अनंत नावाच्या ब्राह्मणाला स्वप्नामध्ये येऊन सांगितलं कानोपात्र माझी आहे तिला माझ्या मंदिराच्या समोर काहीतरी समाधी दे. आणि नंतर कानोपात्राला समाधी दिली. ती मुलगी कोण होती तर कान्होपात्रा. आणि किती तिला वंचित जीवन दिलं. देवाने सांगितलं माझ्या दर्शनाकरता वारकरी आले. माझ्या दर्शनाच्या अगोदर तुझं दर्शन करतील आणि मगच माझं दर्शन करतील. का अंगीकार ज्याचा केला नारायणी निंदते हेतेने वंदे केली. आजामेळा भिल्ली तारिली कुंटली प्रत्यक्ष पुराणे वंदे केली. आता चाली म्हणून वेळ घ्यायचा नाही. याच्यापेक्षा जरा जेहाल उदाहरण द्या एखादं. मग महाराज म्हणले जेहाल उदाहरण माझ्याकडे आहे ना. कोणता आहे. जो पाप्यातला पापी होता तो कोण ब्रह्म हत्यारासे पातके अपार वाल्मिक किंकर वंदे केला. किती पापी होता आणि त्याला किती मोठा मान दिला. नामदेव यांच्या भाषेमध्ये बोलू का. नामदेव म्हणतात बोलिला वाल्मिका तैसीची करीना. बोलिला वाल्मिका तैसीची करीना. चला चाली म्हणायला आपल्याकडे वेळ नाही. रामायण होण्याच्या अगोदर रामायण लिहिण्याचा मान त्या वाल्या कोल्याला दिला. तू किती पापी होता. ब्रह्महत्यारासे पातके अपार वाल्मिक किंकर वंदे केला. संपलं माझं कीर्तन. 100 प्रश्न. कोणताही वक्ता परखड बोलत असेल जीव तुडून सांगितलं. तुमच्याकरता नवीन सांगत नाही हे जुनच आहे पण थोडं लक्षपूर्वक ऐका. वक्ता परखड सांगतोय जीव तुडून बोलतोय पण जीव तुडून सांगत असताना त्याच्या बोलण्याला पुरावा नाही. काय नाही त्याच्या बोलण्याला काय नाही. कोणताही वक्ता बोलत असताना त्या वक्त्याच्या बोलण्याला काय असावा. जरा मोठ्याने बोला. काय असावा. पुरावा असा. वक्ता परकड बोलतोय पण त्याच्या बोलण्याला काय नाही पुरावा नाही. सरळ त्याला मंडपाच्या पुढे पुरावा शब्द कळलं बघा बरं का. त्याच्या बोलण्याला काय असावा पुरावा असावा. जीव तुडून बोलला कोणाला फेस युस्तर बोलला पण त्याच्या बोलण्याला पुरावाच नाही. सरळ कार्यकर्त्याने लगेच पुढे खड्डा खांदायला सुरुवात करायची. का ह्याला पुरायचा मला न पुरावा मग तुझ्या बोलण्याला काय असावा पुरावा असावा. महाराज एवढं बोललात त्याला पुरावा काय आहे ना. महाराज म्हणतात दुगमन येते भजन प्रमाणा. दुगमन येता भजन प्रमाणा. भजन प्रमाण दुगमन भजन प्रमाण. काय थोरपणा जाणविते. काय थोरपणा जाणविते. अंगीकार जाता केला नारायणा. अंगीकार जाता केला नारायण.
अंगीकार केला नारायण अंगीकार केला नारायण निंदते ही तेरा वंद केली हा निंदते ही तेरा वंद केली थोडासा विको द्या विको निंदते ही तेना वंद्या केल्या निंदते ही तेना वंद केली निंदते ही तेना वंद केल्या निंदते ही तेना वंद निंदते ही तेना हरि वंद निंदते ही तेना हरि वंद एक जण कुणी पण एक जण निंदते ही तेने वंद केले वंद केले निंदते ही तेने वंद केले माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वरा माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वरा माऊली ज्ञानराज माऊली तुका म्हणे येथे भजन प्रमाण काय थोर बन जाळा भीती येथे एकच भजन आहे भाषणाने देव खऱ्या अर्थाने भक्ताचा अंगीकार करतो त्याच्याकरता काय केलं पाहिजे भजन केलं महाराज आम्ही भजन नाही करणार पण इतर साधनं करू देवाच्या प्राप्ती करता आहा काय थोरपणा जाळा भीती आहा त्याचा काही उपयोग नाही इथे एकच तुका म्हणे येथे भजन प्रमाण भाषणानेच फक्त देव मिळतो मग ते भजन कसं करा असं म्हटलं जातं भजनाला प्रेमच लागतं असं कसं नाही भजन कसं करा असं म्हटलं जातं जनाबाईंचा दळिता कांडिता आणि पुढचा शब्द फार मला आवडतो भांडता काय म्हणतात महाराज भांडताना कसं भजन करायचं भांडताना भजन करता येतं भांडण चालू असले की पायातली चप्पल काढायची आणि पुढल्याला बिघून टाकायची आणि रामकृष्ण हरी म्हणायचं तरी भजनाचा लाभ मिळतो भजन कसं करा लाभ देणार आहे बरं का पण महाराज म्हणतात की तुका म्हणे येथे भजन प्रमाण वा त्याने देव मिळतो आणि देव जर का मिळाला तर देव त्याचा अंगीकार करतो लाभ काय मिळेल निंदते हे ते निवंदे केले पहिला लाभ कुणाला मिळाला तिघांना मिळाला आजा मेळा भिल्ले तारिली कुंटणे सर्वात मोठा लाभ कुणाला मिळाला ब्रह्महत्यारासे पातके अपार पण त्याच्या करता तुका म्हणे येथे भजन प्रमाण मर्यादित वेळेमध्ये अल्पशा बुद्धिमत्तेप्रमाणे चिंतनाचा प्रयत्न केला माझ्या झालेली हरिकीर्तन रूपी सेवेची या ठिकाणी मी परिपूर्णता करतो सेवा करत असताना 10चा टायमिंग दिला पण जरा मला गोड बोलून अर्धा तास घ्यायची जरा सवयी जराशी पण 10:30 या ठिकाणी वाजल्या दिलगिरी व्यक्त करतो
हरिकीर्तन रूपी सेवा करत असताना येथे पारमार्थिक राजकीय सामाजिक शैक्षणिक क्षेत्रातील अनेक मान्यवर मंडळीत सर्वांचं नाम उल्लेख करणं माझ्याच्याने शक्य नाही. सुरुवातीला बोलून गेलो माझ्या दोन्ही मित्रांनी अत्यंत गोड अशा प्रकारची मृदुंगाची साथ दोघांच्या पुढे नतमस्तक इकडे सर्वच या ठिकाणी असणारा माझ्यापेक्षा ज्येष्ठ श्रेष्ठ माझ्या समवयस्कर आणि काही लहान असणारे सर्वांनी अंतकणातून जीव तोडून प्रेमाने साथ दिली. सर्वांच्या पुढे या ठिकाणी नतमस्तक इकडे ग्रामस्थ सर्वांच्या पुढे नतमस्तक इकडे या ठिकाणी परमार्थाचं पुढलं भवितव्य वा. आणि आज परमार्थाला खऱ्या अर्थाने यांची गरज आहे बरं का. म्हणून आज असं एक गोड वाक्य ऐकून आलो की परमार्थिकाने आयुष्यभर स्वतः परमार्थ करून परमार्थात संकुचित न जाता त्या परमार्थिकाने आपली पुढची भावी पिढी सुद्धा घडवणं काही तर गरजेचं आहे. आयुष्यभर तुम्ही स्वतः परमार्थ केला आणि पुढची पिढी जर का नाही घडवली तर त्याच्या परमार्थाला अर्थ नाही. म्हणून परमार्थ करत असताना पुढची भावी पिढी सुद्धा घडवणं काही तर गरजेचं आहे. आणि मला वाटतं की आपल्याला कमतरता नाही. इकडे तरुण मुलांची या ठिकाणी उपस्थिती आहे. सर्वांचे मनपूर्वक ऋण व्यक्त करतो. पण लहान मुलांनी 2-2.5 तास कीर्तनामध्ये टाळी घेऊन उभं राहिले. एकदा त्यांच्याकरता टाळी वाजवायला कारण पुढचं भविष्य परमार्थही त्यांच्या हातामध्ये आहे. सर्वच अत्यंत उत्साहवर्धक आनंददायक वातावरण बने सप्ताह सर्वांच्या पुढे या ठिकाणी मी नतमस्तक होतो. जास्त वेळ या ठिकाणी माझ्याकडे नाही. पुन्हा एकदा सेवा करत असताना या सप्ताहाचे संयोजक मार्गदर्शक कार्यकर्ते अन्नदाते देणगेदार सर्वांचे त्या ठिकाणी ऋण व्यक्त करतो. पुन्हा एकदा गोड अशा प्रकारचे त्यांच्या मार्गदर्शनाखाली हा सुंदर भव्यदिव्य स्वरूपाचा नामसंकीर्तन महोत्सव चालू आहे. ते आदरणीय आमचे तात्या महाराज असतील सर्वच या ठिकाणी त्यांचे सहकारी असतील सर्वांच्या या ठिकाणी मी ऋण व्यक्त करतो. आणि माझ्या हरिकीर्तन रूपी सेवेची या ठिकाणी परिपूर्णता जाता जाता श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबारायांचं 2 मिनिटांमध्ये अर्ध्या मिनिटामध्ये गोड भजन करायचं आणि समारोप करायचा. का करायचं माहिती का. तुकोबारायांचं नाव घेतलं काळ थरथर कापतो. म्हणून कीर्तनातून घरी जात असताना ज्यांनी येथे धर्ममंडपामध्ये बसून तुकोबारायांचं भजन केलं घरी जात असताना काळ त्यांच्या आसपास सुद्धा फिरकत 2 तास कीर्तनात असताना तुकोबारायांचं भजन नाही केलं घरी जात असताना उंबऱ्याच्या आतमध्ये पाऊल टाकूस तर त्या श्रोत्याचं जर का रस्त्यात काही बरं वाईट झालं कीर्तनकार जबाबदारी घेत. जाता जाता घरी जाऊ सर बरं वाईट होऊ नये याच्याकरता तुकोबारायांचं भजन आणि हरिकीर्तन रूपी सेवेची परिपूर्णता. तुकाराम 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 टाळी टाळी सर्वांनी टाळी. तुकाराम 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 सर्वांची इच्छा आहे की या ठिकाणी चालू होईल. या 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 तुका म्हणे थे भजन प्रमाण तुका म्हणे थे भजन प्रमाण तुका म्हणे थे
केला नारायण अंगीकार ज्याचा केला विठ्ठल